छत्रपती संभाजीराजे पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करणार। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक। 6 ऑक्टोबरला गेटवे ऑफ इंडिया इथे करणार आंदोलन। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणे, तेल विक्रीस बंदी। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय। 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नियम लागू राहणार। सरडालाही लाज वाटेल असा विशाल सरडा काम करतोय। विशाल पाटलांनी बेताल बडबड थांबवावी। संजय काका पाटलांची घणाघाती टीका। नवी मुंबईत अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार। सिडकोच्या बोर्ड मीटिंग मध्ये मुहूर्त ठरला। सिडकोच्या 26,000 घरांची 7 ऑक्टोबरला निघणार लॉटरी। पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर। शहरात AI तंत्रज्ञानावर आधारित 2866 कॅमेरे बसवणार। यासाठी राज्य सरकारकडून 433 कोटींचा निधी मंजूर। मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव। ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ। सतत बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ। मेट्रो 3च्या आरेबीकेसी पहिल्या टप्प्याला 5 ऑक्टोबरचा मुहूर्त। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंची रुग्णालयाला अचानक भेट। नारणी उपजिल्हा रुग्णालयात वानखेडेंची आकस्मिक भेट। गैरहजर डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश। नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईत फुलांच्या दरात टिपटिपीनं वाढ। 20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर। विकिलीक्सचे संस्थापक जुलियन अन्साजे यांची सुटका। पत्रकारिता हा गुन्हा असेल तर तो मी केलाय असं अन्साजे यांनी म्हटलंय। अमेरिकेची गुप्त कागदपत्र खुली केल्यानं त्यांच्यावर खटला चालवण्यात आला। लडाख सीमेवर स्थिती पुन्हा संवेदनशील। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान। नुकत्याच भारत चीनमध्ये 2 बैठका झाल्या, मात्र परिस्थिती संवेदनशीलच। छत्रपती संभाजीनगरमध्ये दाम्पत्याची 1 कोटीची फसवणूक। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा। जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।